सगळ्यांना शुभ सकाळ. आज रात्री गेलो होतो वर झोपायला आणि मला असं वाटते उन्हाळा खतम व्हायला की मी बी खतम होतो. वर जाऊन किती गरमा करत होती. गरमा नाही व मच्छर लय असतात. आता तो अण्णा येत नसते का आपल्या गावात? आ कधी येते? शनिवारी येत असते ना तो. आ त्याचा नंबर बिंबर नाही काय लोकांचा? मच्छरदाणी अंगावर घेत असतो मी रोज, पण आज इले बांधतो दोऱ्या बांधतो. दोऱ्या अंगावर घेऊन काही काम चालत नाही. आता याले बांधायला लागतील दोऱ्या, कारण अंगावर घेतलं की एवढे मच्छर डसतात याच्यातून. तर तुम्हाला काय सांगू, मच्छरदाणी काम नाही करू राहिली. रातभर झोप नाही आणि दिवसभर झोप नाही. माणूस मरीन का टिकेन हेच नाही समजू राहिलं. आता एवढी गरमा पाहून कूलर घ्यायचं चालू होतं, पण कूलर घ्यावा तर एवढा पद्धत नाही. आणि जर घेवावं तर मग आणायला कोणी नाही, आणावं कसा? आणि मला काही एवढं वजन उचलत नाही. करावं तर काय करावं, काही सुचून नाही राहिलं. जाऊ दे तिकडे, मरू द्या. जातील कसे दिवस निघून. दिवस काही आता जास्त नाही राहिले गरमीचे. आणि पिऊन घेतो, म्हणजे करतो आता मी. आज आली डबल मी निंबू पाण्यावर, कारण का नारळ पाणी तर रोज काही पिऊ नाही शकत. आणि पाण्याशिवाय मला काही सकाळी जमत नाही. मग उन्हाळ्याचं निंबू पाणी चांगलं राहते सकाळी सकाळी तयारी. निंबू पाण्याशिवाय पर्याय नाही, कारण का आता संपलं नारळ पाणी. निंबू आहे का नाही काय नाही. अर्धा निंबू भेटला त्यातच बनवतात. जास्त काही आंबट खात नाही बाबा. उन्हानं म्हणजे एवढं अंग दुखायला लागलं का लय. विशेष म्हणजे रात्री दिवसा झोप नाही होऊ राहिली. मरू दे तिकडे, जाऊ द्या, जातीनच दिवस निघून. मग आता काय करणार. चला मस्त बनवतो निंबू पाणी आणि पिऊन घेतो. आणि आज बनवायचं आहे स्वयंपाक. मस्त असे घरदाराचं सारवण चालू आहे. आज सकाळी सकाळी बकरा गेल्या वावरात. ढोर वावरात गेले की घरदाराचं सगळं सडी सारवण करावं लागते. चिवताई करू आले, चिव तर चिवताईले टाकून देतो चारा. दळण आणतं का तू? कालपासून नेला. कुठे आणलं? कुठे काही आणलं व चिवताईला दिले तांदूळ टाकून. आता आई तू लिजू नको, मी 2 रोट टाकतो. हो का? शिजव मग, मला बी रोट टाकायला हे होते. मला वाटलं रातचं आहे का, मी आता तोंड धुयाले नाही घेतलं. ते मी आता भरलं होतं, कचरं गुळलं त्याच्यात. इस्तो पाडून ठेव मस्त चुलीत. मस्त 2 राट टाकतो. पण आज भाजी काय करू? वांगे ढेमशात बा. ते ढेमशे तर मला उलचं काही पटत नाही. वांगे तर चांगले होत नाही. गाय भाजी कायची? घोडची घोड भाजी. घोड भाजी सांग रोट चांगले लागतील का? लागतात का? कर मग भाजी. मी पोळ्या करून घेतो पटकन तिकडे. हा तिचा मेळ लागला. आज आई बनवते घोड भाजी. आज घोड भाजीच खाऊन पाहू, कारण का वांगे कडू होतात, ढेमशे खाऊ वाटत नाही. मग आज डाळ भाजीवरच दणका आहे. तर मला आज पोळ्याच टाकायच्यात फक्त. ऊन एवढं झालं चाललंय. बकरायले ढोरायला पाणी भरून घेतलं. आज गंज वरच भरेल होता, त्याला शिग मारून घेतली फक्त. कपडे धुणं झाले आणि आता 2 टाक्याच्यात रोट.
एवढ्या उन्हात शेकायच्या चुलीत. कारण फुलके म्हणजे रोठही म्हणतो आम्ही, फुलकेही म्हणतो. आता फुलके चुलीत शेकले की एकदम खास लागतात, आणि फुलक्याशिवाय मला काही दुसरं जेवण जाऊन नाही राहिलं. मांडे केले तर असं तसंच खातो मी, म्हणजे भूकमोड होऊ राहिली. चला मग आता इकडे तयारी करून ठेवेल आहे म्या झिंग्याच्या चटणीची. कांदा कापून ठेवला, सांबार कापून ठेवला, आणि झिंगे बी भाजून ठेवले. आता फक्त 2 फुलके टाकायच्यात, आणि ते लवकरच टाकायच्यात. कारण का ऊन लय जास्त होऊ राहिलं आणि चुलीजवळ बसणं मग लय मुश्किल होणार आहे. तर पटकन टाकून घेतो मी फुलके 2. इकडे टोटल कामं. आता स्वयंपाक भाजी झाकून ठेवली. आपला स्वयंपाक केला की संध्याकाळचं मला टेन्शन नाही. नाही तर संध्याकाळी पडते विचार की आता जेवण कोकडे इकडला खटल्यात का तिकडला खटल्यात. संध्याकाळी मला जेवण बनवायचं जीवार येते. बकऱ्या याच्या पहिले झालं सगळं कामं. नेमक्या आल्या बकऱ्या. म्हटलं जरासं झाडाखाली जातो, हवा घेतो थंडीगार. तर पोचल्या आमच्या बकऱ्या. आता बकऱ्या बांधावं लागतात. चारा असला होता ती पाणी तर काही देत नाही ते. 11 वाजले आता. करेक्ट 11 वाजता बकऱ्या आल्या. बकऱ्या बांधून घेतल्या आणि त्याला पाजणं चालू आहे पाणी. आता अर्धा घंटा तर ते बाया पाणीच देतात राहून. आणि ह्या डोंबरीले तर काय झालं काय माहीत. निरा कुडाचं इकून बांधलं की ते कुडाचं टिकून जाते. म्हणजे पावसाळा लागेल लोक ते काही कूड ठेवत नाही असा अंदाज दिसू राहिला मला. एवढ्या उन्हात पयाली ते बाहेर. आपण किती त्याचं रक्षण करा ते त्याच्या मनात आहे तेच करतात. एक तर गामन बकरी आहे ते, आणि एवढ्या उन्हात उभी राहिली. आता झालं काही दिवसानं आमच्या घरी पण मेहमान येणार आहेत. ती जी बुच्ची बकरी आहे ती पण गामनच आहे. आता येईल आहे तिचे म्हणजे टाईम झाला तिचा, आणि या डोंबरूबाईचाही बी टाईम व्हायला आहे. पण आता कधी आमच्या घरी नवीन सदस्य येतील सांगता येत नाही. तुम्हाला दाखवतच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. टोटल म्हणजे टोटल कामं नाही उरकले. भांडे राहिले घासायचे. भांडे मी काही आता सध्या घासत नाही, कारण का ऊनही लय जास्त झालं आणि आता प्लॅटफॉर्म मला खाली भेटतच नाही. आता तुम्ही म्हणसान की रोजच उन्हाचं सांगते काही लय जास्त ऊन लागते. चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवू देतो. बंद्या गल्लीत आमचा एकच नियम आहे, सगळ्या गल्लीचे लोक त्या निंबाखाली जमा होतात. म्हणजे जे लोक सावली आहे ते लोक रुमाल भिमाल घेऊन ओके. हे असे झाडाच्या आसरानं बसतात. एवढं ऊन तर पुरायला की मरणार. आणि मी जरासं थंड हवेचा आस्वाद घेतो आता, कारण की माझे सगळे कामं झाले आता घरातले. मोकळा श्वास, एकदम शुद्ध वातावरण. हा हा हा. आताच बघून घ्या. मग घरात गेलं की घरात गेलं की लई गेल की त्याच्या मस्त अशी थंडीगार हवा सुट राहिली. उकडे नाही. लाईन गेली की असं वाटते जा सब स्टेशन मध्ये ठोका त्या माणसाले. आणि इकडून तर आमचे म्हातारे दाखवलेच नाही आबाजी. लुंगी पैलवान, हे लुंगी पैलवान आमचे आले. काहीतरी म्हणायचं आहे वाटते. एक नंबर सल्यूट मारा एक उन्हाले. वा जमलं. आणि आमची आली खिल्लारी जोडी वावरातून चारा घेऊन चरून. हा कशी दिसते जोडी कमेंट मध्ये नक्की सांगा. आता वावरातले जरासे काम चालू झाले. आता लोक निंबाखाली एवढं मस्त वातावरण होतं ना, एवढी थंडी हवा सुट राहिली की असं वाटते दिवसभर निंबाखालीच बसून राहा. पण प्रॉब्लेम असा व्हायला का झाडाखाली बसू नाही शकत दिवसभर. एकदम भारी वातावरण आहे. बरोबर आहे आता सध्या परिस्थिती. या मग जेवण करायला आता भांडे राहिले तसेच घासायचे. मस्त केली झिंग्याची चटणी आणि तिकडा खटल्यातून आली डाळ.